नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जये त्या श्रीकृष्णे, बंधू तया ते श्रीराम. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाताई यांना देखील साष्टांग नमस्कार करते. समर्थ आणि ग्रंथराज दासबोध या दोघांनाही पण साष्टांग नमस्कार करून श्रोते आपण जगदीश मूर्ती या न्यायाने आपल्याला सुद्धा सादर वंदन करते. आणि आज आपण आता तमोगुण आणि सत्वगुण या दोन समासांचा विचार करणार आहोत. वास्तविक पाहता या दासबोध अभ्यासामध्ये जे अभ्यासार्थी या ऑनलाईन वर्गामध्ये सामील झालेले आहेत त्यांना तमोगुणाविषयी काही माहिती देणं हे खरं म्हणजे योग्यच नाही, कारण इथे कोणी सुद्धा तमोगुणे असू शकत नाही. जी लोक असे दासबोधाचा अभ्यास करतायत, वर्गाला हजर राहत आहेत, ती कशी काय तमोगुणी असतील. पण तरी सुद्धा समर्थांनी तमोगुणाचा विचार दिलेला असल्यामुळे थोडक्यात आपण तमोगुणाच्या संदर्भात पाहणार आहोत. आपण बघतो आहोत की हे तीनही गुण जे काही आहेत हे माणसांमध्ये असतातच असतात. ते फक्त सत्व गुण स्थायी भाव आपला असला पाहिजे असं सातत्याने संत मंडळी तुम्हा आम्हाला सांगत असतात. रजगुण आणि तमोगुण हा आपल्या दबलेल्या स्वरूपामध्ये असला पाहिजे. तो फक्त तेवढ्या पुरता कामात आणायचा आहे, कारण तमोगुणाची सुद्धा आवश्यकता आहेच. तमोगुण जर का नसेल तर त्या ठिकाणी झोप जी काही आहे ती झोप होणार नाही. झोपेसाठी आवश्यक आहे तमोगुणाची आवश्यकता आहे. म्हणून प्रत्येक गुणांची आवश्यकता आहे आणि प्रत्येक गुणांची तेवढ्या ती आवश्यकता ओळखून आपण त्याचा वापर करता आला पाहिजे. यासाठी समर्थांनी अशा पद्धतीने हे विस्तृत तीनही गुण जे काही आहेत ते विस्तृत पद्धतीने सांगितलेले आहेत. तमोगुणाचा विचार करताना वास्तविक पाहता तमोगुणाची काही लक्षणं यामध्ये सुद्धा समर्थांनी 41 ओव्या दिल्या आहेत बरं का. त्यामुळे या 41 ओव्यांमधल्या आपण प्रत्येक ओवीला न्याय देणं शक्यच नाहीये आणि गरजही नाहीये. दोन्ही दृष्टिकोनातून विचार केला तर या तमोगुणाची जी लक्षणं आहेत ते काही मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि ते मुद्दे कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी विचार करणार त्याचा, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तमोगुणी माणूस जो असतो तो विशेषत्वाने त्या ठिकाणी प्रमाद, आळस, झोप, कर्म, अकर्म किंवा कर्तव्य, अकर्तव्य याची जाणीव नसणारा, चैतन्य शक्तीचा अभाव असलेला आणि त्याचबरोबर व्यर्थ हालचाली आणि झोप आणि मोहित अवस्था अशी ही सगळी एकूण जर का बघितली तर ही तमोगुणाची लक्षणं गीतेमध्ये सांगितलेली आहेत. गीतेतल्या 14व्या अध्यायामध्ये विस्तृत विश्लेषण भगवंतांनी सुद्धा त्रिगुणांवरती केलेलं आहे. आणि त्यामुळे हे गुण आपण दासबोधात पाहत असताना आपल्याला साहजिकच भगवद्गीतेचाही अभ्यास आपला त्या निमित्ताने होतो. आणि म्हणून तमोगुणाची लक्षणं नेमके पद्धतीने जर सांगायची झाली तर ती भगवंतांनी 14व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहेत. आणि ती 14व्या अध्यायामध्ये सांगितलेली लक्षणं जर का आपण लक्षात घेतली तर आपल्यामध्ये ते त्या ठिकाणी चैतन्याचा अभाव आहे का, कर्म किंवा अकर्म किंवा कर्तव्य किंवा अकर्तव्य, धर्म काय आणि अधर्म काय, काय सांगतो आम्हाला, धर्म काय सांगतो, अधर्म काय सांगतो, म्हणजे हे जर का आम्हाला त्या ठिकाणी त्याची ओळख आमच्या अंतःकरणात पटवून घेतली आणि पटवून घेऊन त्यातलं तारतम्य आम्हाला जर का समजलं आणि तशा पद्धतीने आम्ही वागायला लागलो. पण तमोगुणी माणूस जो असतो तो काही धर्मही जाणत नाही ना अधर्मही जाणत नाही. तो वाटेल तसा वागत असतो आणि वाटेल तसा वागत असल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये इतका प्रमाद, आळस जे काही आहे इतकं भरलेलं असतं. झोप, तमोगुणी माणसाला या गोष्टी भयंकर आवडत असतात आणि त्यामुळे चैतन्य शक्तीचा अभाव जो काही आहे तो त्याच्यामध्ये, त्याला उत्साहच वाटत नाही. कोणतीही गोष्ट करण्यामध्ये त्याला उत्साह वाटत नाही.
तो आपली कर्तव्य सुद्धा व्यवस्थितरित्या पार पडत नाही. आणि कर्तव्य, कारण काय कर्तव्य काय आहे हेच त्याला माहित नाही. आणि त्यामुळे त्या कर्तव्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तो काय जागरूक असत नाही, की आपल्याला आपण कुठली भूमिका आपल्या वाट्याला आलेली आहे आणि कुठली भूमिका आपण त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, असं कर्तव्य अकर्तव्य काय काय टाकलं पाहिजे. थोडक्यामध्ये म्हणजे जसं माऊलींनी सांगितलं, की विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. तर मज देऊनी जाळीत ही तर फार पुढची पायरी झाली, पण विधी निषेधाचा सुद्धा त्याला थांग पत्ता नसतो. तो वाटेल तसं वागत असतो. आणि म्हणून त्याचा आहार सुद्धा कशा पद्धतीचा असतो, कारण आपल्याकडे आहाराला अतिशय सगळ्यांनी काय दिलेलं आहे तर महत्व दिलेलं आहे. कारण आपण कोणता आहार घेतो त्याच्यावरती आपलं मन जे काही आहे ते मन तयार होत असतं. उपनिषदकार तर स्पष्टपणे अशा पद्धतीने सांगतात, की अन्नमयम मनहा, म्हणजे अन्नामुळे मन तयार होतं. मग जशा प्रकारचं अन्न आम्ही खाऊ तशा प्रकारचं आमचं मन तयार होणार आहे. आणि म्हणून तामसी माणूस जो असतो, तमोगुणी माणूस जो असतो, तो कशा प्रकारचा आहार घेतो, तर त्याचा आहार म्हणजे शिळे, मांसाहार, अत्यंत तिखट, अत्यंत तेलकट, किंवा आपल्याला पथ्य आणि अपथ्य काहीही न जाणता केवळ भरपूर खाणे, हाच त्याचा एक उद्योग असतो. आणि त्यामुळे निद्रा, आळस, अज्ञान यांनी तो ग्रासलेला असतो. अज्ञान सगळ्या म्हणजे फक्त आध्यात्मिक दृष्ट्या अज्ञान असं नाही, तर त्याला काय कसं बोलावं, कसं वागावं, कसा व्यवहार करावा, या सगळ्याच बाबतीत त्याचा अज्ञान म्हणजे तमगुण, याचा अर्थ तम म्हणजे अंधकार आणि अंधकार म्हणजे अज्ञान. या अज्ञानाचा हा जणू काही पुतळाच असतो. त्यामुळे त्याला व्यवहारात सुद्धा आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे याचंही ज्ञान नसतं. याविषयी सुद्धा तो अज्ञानीच असतो. आध्यात्मिक दृष्ट्या तर असतोच असतो. आणि म्हणून मग व्यवहारामध्ये सुद्धा कशा पद्धतीने काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने चाललं पाहिजे, मॅनर्स, एटिकेट्स ज्याला म्हणतात, तर ते त्याला अजिबात सुद्धा ठाऊक नसतात. आणि वाटेल तसं तो त्या ठिकाणी काय करत असतो, तर वागण्याची त्याची सगळ्या गोष्टींचा अतिरेक करणं हा म्हणजे तमगुण आहे. थोडक्यामध्ये म्हणजे 2, 3, 4 या ओव्यांमध्ये समर्थांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की काम क्रोधादी विकार जे काही आहेत, त्या काम क्रोधादी विकारांचा अतिरेक जो काही आहे तो त्याच्या अंतःकरणामध्ये आढळतो. आणि त्यामुळे त्या विकारांच्या तो आहारी गेलेला असल्यामुळे तो माता, पिता, बंधू, सखा, काय नातेवाईक याचं कशाचंही भान त्याला नसतं, की आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, कसं बोललं गेलं पाहिजे. आपण आई वडिलांशी बोलतोय, हे आपला आवाज उंच असता उपयोगाचं नाही. आपण नम्रतेने बोललं गेलं पाहिजे वगैरे, हे काहीही तो जाणत नाही. आणि तो वेळ पडली तर माता पिता, बंधू, बहीण, भाऊ या सगळ्यांना सुद्धा याचं भान नसल्यामुळे त्या ठिकाणी तो मारझोड करायला सुद्धा कमी करत नाही. अशा प्रकारचं त्याचा विकाराच्या अत्यंत आहारी गेलेला किंवा त्या कामक्रोधादी विकारांच्या आहारी गेलेला असा हा तमोगुणी माणूस असतो. दुसरा एक मुद्दा या संदर्भात आपल्याला पाहता येईल, आणि तो दुसरा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी की ते उपासना जो काही करतो, एखाद्या वेळेस करतो तो उपासना, पण त्याची उपासना ही केलीच त्याने उपासना तर ती अत्यंत अघोरी स्वरूपाची असते आणि निषिद्ध, पीडादायक, आत्मघातकी अशा स्वरूपाची ती उपासना असते. जवळजवळ 28 ते 37 ओव्यांमध्ये कशा पद्धतीने तो ती अशी अघोरी उपासना करतो याचं वर्णन समर्थ या समासामध्ये आपल्याला करताना दिसतात. की उदाहरणार्थ आपण 1-2 उदाहरणं घेऊया त्या संदर्भातले, की लोखंडी गळ मानेमध्ये ठेवून देवळापर्यंत चालत जाणं, डोक्यावर मातीचं उथळ भांड ठेवायचं आणि त्यात निखारे ठेवायचे, गुगुळ जाळायचा, अंगाला टाचण्या किंवा खेळ टोचून घ्यायचे, मशालीने स्वतःचं अंग जे काही आहे ते भाजून घ्यायचं, देवाची निंदा करायची. म्हणजे त्याचे केलीही त्याने उपासना तर अत्यंत अघोरी स्वरूपाची, स्वतःलाही अत्यंत पीडादायक असणारी आणि दुसऱ्यांनाही छळ देणारी अशा प्रकारची त्याची उपासना असते. वेळ पडली तर तो देवालाही फोडून काढायची त्याची काय असते तर तयारी असते. इतका तो तमोगुणी माणूस त्या ठिकाणी विकारांनी, अज्ञानांनी ग्रासलेला असतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी सहज त्याच्या हातून घडणाऱ्या ज्या काही घटना किंवा गोष्टी किंवा क्रिया
कर्म जे काही आहे तर त्याबद्दलचं त्याला विधिनिषेध सुद्धा त्याच्याजवळ अजिबात सुद्धा नसतो. वेळ प्रसंग आल्यास स्वतःचा जीव सुद्धा द्यायला तो कमी करत नाही. त्या ज्याला आदर्श मानला आहे अशी एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यामध्ये असेल आणि ती आयुष्यात असलेली व्यक्ती जर का ती मरण पावलेली असेल तर हा सुद्धा काय आत्महत्या करायला मागे पुढे पाहत नाही. त्याला संपूर्ण जीवन संपवून टाकावं असं वाटतं. अशा पद्धतीने अगदी टोकाची भूमिका जी काही आहे ती अगदी टोकाची भूमिका तो आपल्याला घेताना दिसतो. आता या तमोगुण नावाच्या समासामध्ये समर्थांनी काही ओव्या युद्धाच्या संदर्भामध्ये सुद्धा सांगितलेल्या आहेत. आता त्या युद्धाच्या संदर्भात सांगितलेल्या ओव्या जर का आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये ते असं म्हणत आहेत की युद्ध पाहावं, युद्ध ऐकावं, म्हणजे डोळा युद्धची पाहावे, रण पडले तेथे जावे, ऐसे घेतले जीवे तो तमोगुण. म्हणजे सातत्याने हा माणूस एक तर स्वतः अत्यंत भांडकुदळ असतो, वादावादी करायला, मारझोड करायला त्याला अतिशय आवडतं आणि तो त्याचा स्वभावच असतो. आणि डोळ्यांनी युद्ध पाहावं किंवा आणखीन 16व्या ओळीमध्ये ते म्हणतात की युद्ध देखावे, ऐकावे, स्वय युद्धची करावे, मारावे की मरावे तो तमोगुण. म्हणजे युद्ध पाहावं, युद्धाच्या कथा ऐकाव्या, युद्धाचे चित्रपट पाहावे, स्वतःला युद्धासाठी पेटवून उठावं, त्यात शत्रूला मारावं किंवा स्वतः धारातीर्थी पडावं. काहीही त्याला त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी अत्यंत प्रिय अशा प्रकारच्या असतात. किंबहुना 22व्या ओवीमध्ये सुद्धा तोच विचार समर्थांनी सांगितलाय. म्हणजे असे ठराविक ओव्या जर का आपण घेतल्या आणि त्याचा जर का मुद्देसूद विचार केला तर आपल्या लक्षात असं येतं की या ठिकाणी की भांडण लावून द्यावे, स्वय कौतुक पाहावे, अशा पद्धतीने लोकांमध्ये भांडणं लावून द्यायची, स्वतःही भांडण करायचं म्हणजे आणि स्वतः युद्ध करायचं. तर हे सगळं जे काही आहे हे तमोगुणामध्ये मोडणार आहे असं समर्थ सांगतात. आता अशा ओव्या वाचल्यानंतर आपल्याला ज्यांनी पत्रद्वारा दासबोध अभ्यासाच्या परीक्षा दिलेल्या आहेत तर त्यांना एक प्रश्न त्यावेळेस परिचय याला तो प्रश्न विचारला होता की युद्ध पाहावं, युद्ध करावं, युद्ध खेळावं, अशा प्रकारचा हा तमोगुण आहे असं असताना मग भगवान रामांनी तर युद्ध केलेलं आहे, मग भगवान राम काय होते का, तमोगुणी होते का? किंवा भगवान श्रीकृष्ण जे काही आहेत तर त्यांनी सुद्धा अर्जुनाला जो युद्ध करायला अजिबात तयार नव्हता तर त्याला 18 अध्याय गीता सांगून त्याला युद्ध करण्यास प्रवृत्त केलेलं आपल्या लक्षात येतं. मग अशा वेळेस मग भगवान श्रीकृष्ण काय किंवा रामाने सुद्धा अनेक राक्षसांना ठार मारलं तर मग ते तमोगुणी म्हटल्या जातात का? युद्ध त्यांनी खेळलेलं आहे, युद्ध केलेलं आहे. तर अशा वेळेस हा विचार करत असताना हे जे काही अवतारी देव आहेत हे अवतारी देव यांना तमोगुणी म्हणायचं का? अशा प्रकारचा एक प्रश्न त्याच्यामध्ये विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर मग आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी देता येतं की या दोघांनी सुद्धा स्वतः युद्ध केलं किंवा करवून घेतलं, पण त्यांच्या युद्ध करण्याचा हेतू काय होता त्याच्या पाठीमागचा तो फार महत्वाचा आहे. आणि तो हेतू जर का त्या दोघांच्याही युद्ध करण्याचा किंवा करवून घेण्याच्या पाठीमागचा हेतू जर का आपण बघितला तर अनिती, अन्याय, अधर्म हा जो काही त्या काळामध्ये बोकाळलेला होता त्याला आळा बसावा आणि नीती, न्याय आणि धर्माचं राज्य प्रस्थापित करावं म्हणून युद्ध करण्याचं किंवा करवण्याचं काम या दोघांनी सुद्धा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम या दोघांनी सुद्धा केलेलं आहे. त्यांनी युद्ध केवळ हौस म्हणून, आवड म्हणून केलेलं नाही, त्यात त्यांचा यत्किंचितही स्वार्थ नव्हता. धर्माला आलेली ग्लानी नाहीशी करावी, दुष्टांचा नायनाट करावा आणि सज्जनांचं रक्षण करावं, ही ते युद्ध पाठीमागची 3 महत्वाची कारणं होती. म्हणजे हेतू अत्यंत शुद्ध होता आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी बरं युद्ध केल्यानंतर श्रीरामांनी सुद्धा रावणाला मारलं, पण रावणाला मारल्यानंतर लंकेचं राज्य जे काही आहे ते बिभीषणाला देऊन टाकलं. म्हणजे अत्यंत निस्वार्थ बुद्धीने केवळ एक दुष्टांचा नायनाट करायचा आणि नीती न्यायाचं धर्माचं त्या ठिकाणी पुनःप्रस्थापित करावा या दृष्टीने त्यांनी युद्ध केलेलं असल्यामुळे त्यांना तमोगुणी असं अजिबात सुद्धा म्हणता येणार नाही. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा कंसाशी युद्ध केलं आणि युद्ध करून कंसाला त्या ठिकाणी काय केलं तर त्याचा संहार केला, पण त्या गादीवरती, मथुरेच्या गादीवरती त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण बसलेले नाहीत,
तर त्यांनी उग्रसेन नावाचे जे काही त्यांचे आजोबा होते, त्या आजोबांना त्यांनी त्या उग्रसेनाला त्या राज्यावरती बसवलेलं आहे. म्हणजे राज्य स्वीकारण्याचा त्यांचा अजिबात सुद्धा हेतू नव्हता. आणि याच दृष्टिकोनातून हे सगळे विचार जर का आपण बघितले तर आपल्या लक्षात येतं की या दोघांनी सुद्धा युद्ध जरी केलेलं असलं तरी सुद्धा ते युद्ध तमोगुणी जे काही आहे ते अशा पद्धतीने म्हणता येत नाही. आणि म्हणून त्यांनी जे काही युद्ध केलेलं आहे ते युद्धाचा उद्देशच मुळी त्यांचा अतिशय चांगला आणि निस्वार्थ बुद्धीचा अशा प्रकारचा होता. आणि म्हणून समर्थांनी अशा पद्धतीने जे काही तमोगुणी माणसं कशा पद्धतीने वागतात, कशा पद्धतीने बोलतात, त्यांच्या उपासना कशा असतात, त्यांना देवधर्म जो काही आहे तो अजिबात सुद्धा आवडत नाही. आणि स्नान संध्या या गोष्टी किंवा स्वधर्म याविषयी सुद्धा ते अत्यंत भ्रष्ट झालेले आपल्याला दिसतात. आणि सातत्याने अकर्तव्याची जाणीव त्यांच्या अंतःकरणामध्ये असते आणि तशा पद्धतीनेच ते काम करताना आपल्याला दिसतात. हे सगळं जर का तमोगुणाची लक्षणं आपण बघितली तर वास्तविक पाहता आता आपल्या या अभ्यास वर्गाच्या दृष्टिकोनातून तमोगुणी माणूस असणं शक्य नाहीये. पण तरीही सुद्धा आपण ही एवढ्यासाठी जाणून घ्यायची आहेत की तमोगुणी माणूस जर का आमच्या सहवासात आला काहीतरी प्रारब्धानुसार तर त्या व्यक्तीला आम्हाला टाळता आलं पाहिजे, त्या बाजूला सारता आलं पाहिजे, त्याच्या सहवासात आम्हाला राहता उपयोगाचं नाही. आमच्यामध्ये तो नसावाच नसावा. पण फक्त त्या तमोगुणाचा सुद्धा जो काही त्या ठिकाणी कारण आता बघा तमोगुणामुळेच काही काही गोष्टी ज्या काही आहेत त्या आवश्यक असतात. आता मी ज्या खुर्चीवर बसली आहे किंवा जो टेबल माझ्या समोर आहे तर तो टेबल जो आहे तो कशामुळे तयार झालेला आहे तो स्थिर आहे. आणि स्थिर असणं हे एक तमगुणाचं लक्षण आहे. अर्थात सत्वगुणाचं लक्षण सुद्धा स्थिरता आहे. पण तमगुणाचं एक लक्षण स्थिर असणं असं म्हणजे या तमगुणामुळे हा टेबल बनलेला आहे, लाकडामुळे हा टेबल बनलेला आहे. हा जर का फिरत राहिला असता तर मला प्रवचन करणं कठीण गेलं असतं. म्हणजे काही काही ठिकाणी तमगुणाचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. पण तमोगुणाच्या आहारी मात्र आपल्याला आता झोप आपल्याला एक दिवस झोप झाली नाही तर आपण किती बेचैन होतो. म्हणजे झोपेची सुद्धा माणसाला आवश्यकता आहे की नाही. मग ते झोपेची आवश्यकता असल्यामुळे त्या ठिकाणी झोप घेणं सुद्धा आवश्यक आहे. मग मला स्वस्थता लाभणार आहे आणि मग मला साधना करायला तरतरी किंवा उत्साह जो काही आहे तो उत्साह येणार आहे. मग म्हणून अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा तारतम्य पाहून विचार केला पाहिजे. आता समजा मी रस्त्याने चाललेली आहे आणि रस्त्याने मला एखाद्या तरुण मुलीची छेडछाडी करताना काही मुलं दिसत आहेत तर त्यावेळेस जर का ते मुलं मला दिसले तर त्यावेळेस माझ्या पद्धतीने मला त्यांना प्रतिकार करण्याची क्षमता माझ्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे अशा वेळेस थोडासा तमोगुण वर आणावा लागेल त्यांना सुधारवण्यासाठी. काहीतरी पोलिसला मी फोन करते, अमुक करते, अशा पद्धतीने मला काहीतरी त्यात हातभार लावावा लागेल. आणि म्हणून हे जे काही आहे तर हे सुद्धा आम्हाला त्या तमोगुणामुळे हे शक्य होऊ शकतं. आणि तिथे तिथे आम्हाला त्या गुणांचा वापर करून त्या गुणांच्या पलीकडे खरं म्हणजे आम्हाला जायचं आहे. हे तिन्ही गुण जे आहेत हे तिन्ही गुण आम्हाला बांधून टाकणारे आहेत. पण या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन आमचा ध्येय काय आहे तर गुणातीत होणं. त्या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाणं, त्या गोष्टींचा वापर करायचा, त्या गुणांचा तेवढ्या पुरता वापर करायचा. आणि त्या गुणांच्या पलीकडे म्हणजे त्या कुठल्याही गुणाचा अहंकार माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होता उपयोगाचं नाही. रजोगुणाचा अहंकार सुद्धा घातकच आहे, तमोगुणाचा तर आहेच आहे. आणि त्याचबरोबर अशी ही तमोगुणी माणसं असतात ही स्वतःच तर नुकसान करतातच करतात. पण भगवद्गीतेमध्ये त्यांनी आणखीन छान पद्धतीने सांगितलं की ते समाजाचं सुद्धा नुकसान करतात. आणि जाळपोळ झालं की आंदोलन झाले किंवा काय मारामाऱ्या झाल्या तर ही सगळी ह्या सगळ्या सामाजिक घटना ज्या काही घडताना आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये तमोगुणी माणसांचा अतिशय हात असतो. आणि ती तमोगुणी माणसं एकत्र येऊन अशा पद्धतीने समाजाचं काय करतात तर विध्वंसक अशा प्रकारचं कार्य त्यांच्या हातून घडत राहतं. आणि म्हणून अशा वेळेस काही काही वेळेस त्या ठिकाणी त्यांना धडा देण्यासाठी काहीतरी सत्वगुणी माणसांनी क्रियाशील असणं सुद्धा फार गरजेचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून तो विचार जो काही आहे तो विचार आपल्याला समजावून घेणं आवश्यक ठरतं. सांगण्याचं मतितार्थ एवढाच आहे
की हे तमोगुण झाले, रजोगुण झाले. पण आपल्याला जर का ज्ञान मार्गाकडे जायचं आहे, ज्ञान कमवायचं आहे, ध्येयापर्यंत आपली मजल गेली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला जर का वाटत असेल, तर मात्र हे रजोगुण आणि तमोगुण हे सातत्याने खाली दाबण्याचा प्रयत्न जो काही आहे, किंबहुना ते सातत्याने खाली ठेवण्याचा प्रयत्न आमचा असला पाहिजे. आणि सत्वगुणाचा मात्र स्थायी भाव जो काही आहे, तो स्थायी भाव आम्हाला त्या ठिकाणी जमला पाहिजे. आणि असं हे सत्वगुण जो काही आहे, तो सत्वगुण परमार्थाला अत्यंत पूरक आणि आवश्यक असणारा असा आहे. पण तो सत्वगुण आधी आम्हाला कमवता आला पाहिजे आणि कमावून तो स्थिर ठेवता आला पाहिजे. आणि सतत वर जर का सत्वगुण ठेवला, म्हणजेच तो जेव्हा आमचा स्थायी भाव होऊन जातो, तेव्हा त्या सत्वगुणामुळे ज्ञानाची प्राप्ती होते, असं सगळं शास्त्र आम्हाला सांगतं किंवा भगवद्गीता सुद्धा सांगते. भगवद्गीता तर स्पष्ट म्हणते की सत्वात संजायते ज्ञानम. सत्वगुणामुळे ज्ञानाची प्राप्ती जी काही आहे, त्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुमचा आमचा ध्येय जे काही आहे, ते आत्मज्ञान प्राप्त करून घेणं हे तुमच्या आमच्या जीवनाचं ध्येय आहे. आणि या ध्येयाला गाठायचं असेल तर आम्हाला सातत्याने सत्वगुण हा आमचा स्थायी भाव झाला पाहिजे आणि तो सातत्याने वर आम्हाला ठेवता आला पाहिजे. आता पण मग ही सत्वगुण आम्हाला जर का कमवायचं आहे, तर त्याची लक्षणं सुद्धा काय आहेत ही सुद्धा आम्हाला जाणून घेता आली पाहिजे. जवळजवळ 88 ओव्या समर्थांनी या सत्वगुणाच्या संदर्भामध्ये खर्ची घातलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे सत्वगुणला किती महत्व आहे हे समर्थांच्या केवळ त्यांनी लिहिलेल्या या 88 ओव्यांवरून आपल्याला लक्षात येतं की समर्थांना आदर्श असा समाज जो काही निर्माण करायचा होता, सत्वगुणी समाज निर्माण करायचा होता, त्यासाठी त्यांनी एवढी विस्तृत लक्षणं जी काही आहेत, ती सगळ्या प्रकारची लक्षणं त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आपल्याला दिसतात. सत्वगुण जो काही आहे, तो सत्वगुण आता 88 ओव्या तर पाहणं आपल्याला शक्य नाहीये. याच्या सुद्धा आम्हाला काही काय करता आले पाहिजे, तर काही अशा पद्धतीने काही काही गट तयार करता आले पाहिजे. आणि काही काही गट तयार करताना की सगळ्यात पहिल्यांदा जो कोणता गट आपल्याला बघायचा आहे, तर सत्वगुणामुळे नेमकं आमच्या काय कशा पद्धतीची लक्षणं आमच्या अंतःकरणात हळूहळू का होईना भक्ती मार्गाकडे माणूस कशा पद्धतीने वळायला लागतो आणि त्याला भक्तीचा परमार्थाचा कसा छंद लागतो, सातत्याने त्याच्या अंतःकरणामध्ये केवळ आणि केवळ भक्तीचा विचार जो काही आहे, ज्ञानाचा विचार जो काही आहे, तो कसा दडून राहिलेला असतो. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये विशेष करून सत्वगुणी माणूस जो काही आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मानात्म विवेक किंवा नित्यानित्य विवेक किंवा सारासार विवेक जे म्हणतात, विवेकाचे जेवढे काही प्रकार आहेत, तेवढ्या सगळ्या विवेकाच्या प्रकारावरती त्या ठिकाणी त्या सत्वगुणामुळे त्याच्या अंतःकरणातला तो विवेक जागृत होतो. आणि सगळ्यात अगदी एका शब्दात सांगायचं झालं तर त्याचं एका वाक्यामध्ये वर्णन करता येईल की जे शंकराचार्यांनी केलेलं आहे, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. इथपर्यंत आपल्याला मजल मारायची आहे आणि इथपर्यंत मजल मारण्यासाठी हा जो काही विवेक आहे की ब्रह्म केवळ एक सत्य आहे, जगन्मिथ्या आहे आणि जीवच वास्तविक पाहता मूळचा त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपच आहे. तर हे सगळं काही आपल्याला इथपर्यंत मजल मारण्यासाठी जे सामर्थ्य लागतं ते सामर्थ्य विवेकामध्ये दडलेलं आहे. आणि ते विवेकच त्या ठिकाणी मग सत्वगुणाचा परिणाम म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये या सगळ्या प्रकारचे विवेक जे काही आहेत ते विवेक जागृत होतात. किंबहुना तो जागृत सातत्याने ठेवण्याचा करण्याचा प्रयत्न त्याचा सातत्याने चाललेला असतो. नित्य काय आहे, अनित्य काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, किंवा आत्मा काय, अनात्मा काय, हे सगळं जाणून घ्यायचं आणि जाणून घेऊन जे साररूप तत्व आहे त्या साररूप तत्वाला अंतःकरणामध्ये घट्ट धरून ठेवायचं. अशा प्रकारचा विचार त्याच्या अंतःकरणात घुसतो, तो वाढवण्याचा तो सातत्याने प्रयत्न करतो. आणि म्हणून ते हा सत्वगुणाचा परिणाम म्हणून त्याच्या अंतःकरणात प्रचंड उत्साह असतो. काम करण्याची पूर्णपणे केवळ रजोगुणी माणूस काम करतो असं नाही, तर रजोगुणी माणसामध्येही काम करण्याची क्षमता खूप असते. सत्वगुणी माणसामध्ये सुद्धा काम करण्याची क्षमता असते. पण सत्वगुणी माणूस काम करताना निस्वार्थ बुद्धीने काम करतो आणि रजोगुणी माणूस काम करत असताना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तो सातत्याने
कष्ट उपसत असतो. पण याचे कष्ट जे काही असतात, सत्वगुणी माणूस सुद्धा काही बसलेला असतो रिकामा असं अजिबात सुद्धा नाही. तर सत्वगुणी माणूस सुद्धा अत्यंत धैर्याने आणि अत्यंत उत्साहाने सगळे कामं जी काही आहेत, कार्य जे काही आहे, कर्म जे त्याच्या वाट्याला आलेलं आहे किंवा परोपकारी कर्म जे काही आहे, ते परोपकारी कर्म त्याचं चाललेलं असतं. आणि म्हणून अत्यंत निस्वार्थता, प्रचंड उत्साह, पण त्याचबरोबर वैराग्य, सुख, शांती, ज्ञान हे सगळं काही सत्वगुणामुळे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असतं. भगवत भक्ती जी काही आहे, ती भगवत भक्ती सातत्याने तो भक्तीच्या मार्गाने काय करत असतो, तो वाटचाल करत असतो. आणि ती भक्तीच त्याला ज्ञानाकडे घेऊन जात असते. ती भक्तीच त्याला जीवनमुक्ती किंवा सायुज्य मुक्ती किंवा मोक्षलक्ष्मी या सगळ्यांचा लाभ जो काही आहे, तो त्या भगवत भक्तीच्या आधारेच हळूहळू का होईना, पण त्याच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने जीवनमुक्तीच्या अवस्थेपर्यंत जाण्याचं सामर्थ्य त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला लागतं. भगवंतावर अत्यंत प्रेम करतो, अत्यंत गोडी त्याला प्रपंचामध्ये परमार्थामध्ये वाटते आणि संसाराचं मिथ्यत्व त्याला विशेषत्वाने कळून येतं. नाम, ध्यान, भजन, श्रवण, कीर्तन अशा सत्संग वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या सातत्याने स्वीकारण्याचं किंवा सातत्याने करण्याचा त्यांनी पाठपुरावा केलेला असतो. थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की सहा सकार जे काही आहेत, सकार म्हणजे स पासून तयार होणारे जे शब्द आहेत, ते सहा सकार हे सत्वगुणामध्ये विशेषत्वाने आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते सहा सकार जर कोणते असतील तर म्हणजे सदाचाराचा पाया त्याचा फार पक्का असतो. सदाचार हा थोर सोडू नये तो असं मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात. म्हणजे सदाचाराचा पाया त्याचा अत्यंत आचार विचार आपले कसे असावेत, हे सत्वगुणी माणसाचे आचार विचार उच्चार हे सगळे काय असतात तर शुद्ध असतात. अत्यंत सरळ मनाचा तो असतो. त्याला छक्के पंजे अजिबात काही सुद्धा जाणवत नाहीत किंवा त्याच्या अंतःकरणात ते असत सुद्धा नाहीत. आणि म्हणून सदाचाराने वागणं हे जे काही आहे हे त्याला म्हणून पहिला सकार जर कोणता असेल तर तो म्हणजे सदाचार आहे. दुसरा सकार म्हणजे सत्संग. त्याला सातत्याने सत्संगामध्ये अत्यंत गोडी वाटते. सत्संग सातत्याने सत्संग करण्याचा तो प्रयत्न करत असतो. कितीही कामं असली काही असली तरी सत्संगाला प्राधान्य देणारा तो असतो. बाकीच्या गोष्टी त्याच्यासाठी त्या ठिकाणी काय कमी दर्जाच्या असतात, त्याला गौणत्व त्यांनी दिलेलं असतं. पण सत्संगाला मात्र त्यांनी अत्यंत महत्व दिलेलं असतं. आणि जिथे कुठे गावामध्ये सत्संग असेल, आता ऑनलाईन सत्संग असेल तर त्या ठिकाणी त्या सत्संगाचा तो सतत स्वीकार जो काही आहे तो स्वीकार करत असतो. तिसरी गोष्ट सेवा. त्याला सेवा करायला अतिशय आवडते. सत्वगुणी माणूस जो असतो तो सेवेमध्ये, आणि सेवा हा द्वारवंठा हे तर माऊलींनी म्हटलेलंच आहे. आणि सेवा केल्याशिवाय, दासत्व केल्याशिवाय प्रभूचं त्या ठिकाणी जे स्वामित्व जे काही आहे ते स्वामित्व खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्यावरती कृपा केव्हा होईल, सेवेने ही कृपा होत असते. म्हणून सेवा हा द्वारवंठा अशा पद्धतीने माऊलींनी सुद्धा म्हटलेलं आपल्या लक्षात येतं. म्हणूनच सातत्याने प्रत्येकाची सेवा करण्याची त्याची तयारी असते. सेवा करण्यामध्ये तो तन मन धनाने जे जे काही करता येईल ते सगळं सेवार्पण भूमिकेने तो करत असतो. चौथी गोष्ट सकार, सहा सकार जे आपण पाहतोय त्यातली चौथी गोष्ट म्हणजे स्वाध्याय. सतत स्वाध्याय करणं, अभ्यास करणं. ते आपण जी एक आरती म्हणतो सद्गुरूंची, त्याच्यात सुद्धा दिलेलं आहे की स्वाध्याया मध्ये माझी काय असली पाहिजे तर रुची असली पाहिजे. आणि तो स्वाध्याय रोजच्या रोज सद्ग्रंथाचं वाचन, रोजच्या रोज त्याचं चिंतन मनन अभ्यास करणं हे जे काही आहे हे रोजच्या रोज आपल्याला करता आलं पाहिजे. आणि असा हा स्वाध्याय स्वतःलाच हा अभ्यास करावा लागतो. हा अध्याय जो काही आहे स्वचा अध्याय, स्वला शोधून काढायचा आहे. आणि स्वला शोधून काढण्यासाठी मग त्या ठिकाणी तो स्व कुठे दडून बसलेला आहे, कशा पद्धतीने दडून बसलेला आहे त्याला शोधायचं असेल तर कशा पद्धतीने कोणत्या विचारांनी त्याला शोधता येऊ शकतं, त्यासाठी हे सगळे ग्रंथ जे काही आहेत ते आम्हाला अतिशय मदत करणारे ठरतात. आणि म्हणून स्वाध्याय. आणि मग पाचवा सकार जो सांगितला तो म्हणजे सतनाम, म्हणजेच भगवंताचं नाम जे काही आहे ते भगवंताचं नाम हे त्या ठिकाणी अत्यंत काय आहे तर सत्वगुणी माणसाला हे नामाचा
तो पुरस्कार करतो, प्रतिष्ठित ते नाम जे काही आहे, जे त्याला सद्गुरूंनी नाम दिलेलं असेल, त्या सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं त्या ठिकाणी सातत्याने तो पाठपुरावा करत असतो. आणि 6वी गोष्ट जर कोणती असेल तर समर्पण वृत्ती. अखंड त्याच्या अंतःकरणामध्ये समर्पणाची वृत्ती जी काही आहे, शरणागती ज्याला म्हणतात, की समर्पण जे जे काही करतोय आपण, कायिक, वाचिक आणि मानसिक जी जी कर्म काही माझ्या हातून होत आहेत, ती कर्म मला सगळीच्या सगळी समर्पित वृत्तीने ती मला करता आली पाहिजेत. आणि ती जेव्हा मला समर्पित वृत्तीने करता येऊ शकतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने तो सत्वगुण वर आलेला असतो. आणि या सगळ्यांविषयीचा त्या ठिकाणी काय आहे परिणाम जर कोणता असेल तर हा सत्वगुणाचा हा सगळा परिणाम अशा पद्धतीने हे 6 साकार त्याला अत्यंत आवडतात. आणि याचं फलश्रुती जर का काही असेल तर ती म्हणजे सायुज्य मुक्ती किंवा जीवनमुक्ती ही त्याची काय म्हणता येते, तर फलश्रुती अशा पद्धतीने ती सांगता येते. आता आपण या भक्तीच्या संदर्भात अशा पद्धतीने विचार केला. दुसरा विचार जो काही आहे की तोच त्या ठिकाणी की परमार्थ हा त्याच्या अत्यंत आवडीचा अशा प्रकारचा विषय असतो. 11व्या ओवीमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की परमार्थाची आवडी उठे भावार्थाची गोडी, परोपकाराची तातडी तो सत्वगुण. सातत्याने त्याला काय आवडत असतं, तर सातत्याने परमार्थाची आवड त्याच्या अंतःकरणामध्ये. आता त्याच्याशिवाय दुसरं तिसरं त्याला काही आवडतच नाही. आणि त्याला केवळ आणि केवळ म्हणजे आपली व्यवहारातली कर्तव्य किंवा व्यवहारातली कामं आपण केव्हा एकदा आटोपतो आणि केव्हा एकदा परमार्थामध्ये त्या ठिकाणी वाचन, चिंतन, मनन, श्रवण, नामध्यान, नाम, ध्यान, धारणा वगैरे या सगळ्या गोष्टी केव्हा करतो. खरं पाहिलं असता प्रपंचच परमार्थमय कशा पद्धतीने करावा हे आम्हाला संत शिकवतात, हे आम्हाला शास्त्र शिकवतं. आणि हळूहळू तो प्रपंच हा केवळ देहापुरता मर्यादित त्या ठिकाणी तो करत असतो, पण आतमध्ये अखंड त्याचं अनुसंधान जे काही आहे ते अनुसंधान परमार्थाच्या दृष्टिकोनातून अखंड देवाचं अनुसंधान तो साधत असतो. आणि म्हणूनच तुकोबाराय त्यांच्या एका अभंगामध्ये अशा पद्धतीने म्हणतात की भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापास निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे ते धन जन माता पिता. सत्वगुणी माणसाला नेमकी अशीच प्रकारची अवस्था जी काही आहे ती अवस्था जी तुकाराम महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेली आहे की त्याला विषय तो त्यांचा झाला नारायण. आता त्याला दुसरा तिसरा त्याचा बोलण्याचा विषय, त्याचा ऐकण्याचा विषय, त्याचा पाहण्याचा विषय, त्याचा कार्य करण्याचा विषय सगळा काही कोण असतो, तर देवच असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणजे नारायणाशिवाय दुसरं तिसरं त्याला काही सुचत नाही. आणि अशा पद्धतीने तो नारायणाकडे सातत्याने काय तर झेप घेत राहतो. पुढे त्यांनी एक त्यात दिलेला विशेष या सगळ्याच ओव्यांमध्ये प्रामुख्याने एक विषय दिलेला आहे, तो म्हणजे दानाच्या संदर्भातला विषय समर्थांनी दिलेला आहे. आणि या दानाच्या संदर्भातला विषय देत असताना समर्थांनी जवळजवळ 13 ते 29 पर्यंतच्या ओव्या या दानाच्या संदर्भातल्या सांगितलेल्या आहेत की दान किती प्रकारचं करावं, कशा पद्धतीने करावं, कसं करावं वगैरे या संदर्भातला सगळा विचार जो काही आहे तो सगळा विचार त्यांनी दानाच्या संदर्भात जवळजवळ 13 ते 29 पर्यंतच्या ओव्या म्हणजे किती 15-16 ओव्या ज्या काही आहेत त्या केवळ दानाच्या संदर्भात त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यात त्यांनी विशेषत्वाने कुठल्या कुठल्या प्रकारचं दान करावं हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. धनदान, वस्त्रदान, अन्नदान, उदकदान वगैरे वगैरे अनेक गोष्टी दानात दान करण्याची त्याला काय असते तर आवड असते. परमपूज्य डॉक्टर काकांनी त्यांच्या दासबोध चिंतनिकेमध्ये या संदर्भामध्ये अतिशय छान पद्धतीने विचार दिलेला आहे. तो विचार आपण थोडासा बघूया की वास्तविक पाहता की सत्पात्र व्यक्तीकडे आदरपूर्वक स्वतः जाऊन दान देणं हे दान खरं फार महत्वाचं आणि मोलाचं दान असं म्हटलं जातं. की दान देण्याचे सुद्धा त्या ठिकाणी काय आहे तर प्रकार आहे. कशा पद्धतीने द्यावं, कोणत्या पद्धतीने द्यावं या संदर्भात अत्यंत सत्पात्र असलेली व्यक्ती जी काही आहे त्या व्यक्तींनी मागण्यापूर्वीच तिला आदरपूर्वक स्वतः तिच्याकडे जायचं आणि तिच्याकडे जाऊन आपण ते दान त्याला देणं, हे जे काही दान देणं आहे
हे त्या ठिकाणी जणू काही तो दान घेणारा जो काही आहे तोच माझ्यावर उपकार करतोय. दान देणारी व्यक्ती उपकारक नाही आहे, तर दान घेणारी व्यक्ती आहे. तिने मला संधी दिली आणि तिने संधी देऊन तिला अशा पद्धतीने अत्यंत आदरपूर्वक तिला दान देणं हे जे काही आहे हे काय आहे, तर हे सगळ्यात पहिलं महत्वाचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं त्या ठिकाणी की सत्पात्र असलेल्या व्यक्तीला आपल्या घरी बोलवायचं आणि मग तिला दान द्यायचं. तर हे सुद्धा दुसऱ्या प्रकारचं दान म्हटलेलं आहे. आणि तिसऱ्या प्रकारचं दान जे म्हटलेलं आहे की एखादी सत्पात्र व्यक्तीने अपेक्षा व्यक्त केली आणि तिने म्हटलं की काय तुम्ही अशा अशा पद्धतीने दान करा, असं जेव्हा ते मागते त्यावेळेस केलेलं दान आहे ते तिसऱ्या प्रकारचं दान आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे काही दान आहे तर तैत्तरीय उपनिषदामध्ये या दानाच्या संदर्भात अतिशय छान विचार आलेला आहे. आणि तो सुद्धा परमपूज्य डॉक्टर काका सांगतात आणि ते म्हणतात की वास्तविक पाहता दान जे काही आहे तैत्तरीय उपनिषद असं सांगतं, श्रद्धापूर्वक दिल्या गेलं पाहिजे. श्रद्धया देयम अश्रद्धया अदेयम. अश्रद्धेने ते देता उपयोगाचं नाही, तर अत्यंत श्रद्धापूर्वक ते दान दिल्या गेलं पाहिजे, अत्यंत आदरपूर्वक ते दान दिल्या गेलं पाहिजे. असं म्हटलं जातं आपल्या संस्कृतीत आपल्याला असं सांगतं की या हाताचं त्या हाताला सुद्धा कळू नये इतकं ते गुपित पद्धतीने दिल्या गेलं पाहिजे, की कोणाला सुद्धा ते कळता सुद्धा उपयोगाचं नाही. आणि म्हणून असं हे दान आहे. दुसऱ्या त्यांनी सांगितलं आणखीन की रिया देयम, म्हणजे त्याला एवढं दान पुरेसं होईल की नाही अशा संकोचाने ते दान आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे त्या दान करताना सुद्धा आपली ऐपत पाहून आपण दान केलं पाहिजे. असं तैत्तरीय उपनिषद सांगतात की समजा मी करोडोपती आहे तर करोडोपतीने दान करताना 100, 200, 500, 1000 रुपये देऊन दान करून चालणार नाही ना. त्या ठिकाणी तो जर का इतका श्रीमंत आहे, करोडोपती आहे, तर त्यांनी दान करताना सुद्धा सढळ हाताने दान करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने रिया देयम, की स्वतःला संकोच वाटावा की अरे इतकं माझ्याजवळ असताना मी इतकंसं काय देतोय, अशा पद्धतीने स्वतःच्या अंतःकरणातच तो संकोच वाटावा. या पद्धतीने त्याला काय तर दान देता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट ते म्हणत आहेत की श्रिया देयम, म्हणजे आपल्या आर्थिक स्थितीनुसार आपल्याला ते दान करता आलं पाहिजे. जशी आपली आर्थिक स्थिती असेल त्यानुसार आपल्याला ते दान करता आलं पाहिजे. आणि चौथी सांगितलेली आहे की भिया देयम, म्हणजे दातृत्वाचा अहंकार निर्माण होईल की काय अशा भीतीने त्या ठिकाणी ते दान द्यावं. म्हणजे त्याचा अहंकार सुद्धा अंतःकरणात निर्माण होता उपयोगाचं नाही. 19, 21, 22 वगैरे या सगळ्या वयांमध्ये दानाचा जो काही विचार आलेला आहे तो विचार समर्थांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की किती किती प्रकारची दानं, जिथे जिथे मला संधी मिळेल तिथे तिथे मला दान करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं दान जर कोणतं असेल तर ते म्हणजे ज्ञानदान आहे. बाकीची दानं तर आहेतच महत्वाची, पण त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं दान जर का कोणतं म्हटलं असेल, भागवतकारांनी सुद्धा त्याचा त्या ठिकाणी गोपी गीतामध्ये एक उल्लेख केलेला आहे की, आणि तो उल्लेख करताना ते म्हणतात की या कथेचं, हा कथामृत दान करणारा जो असतो किंवा ज्ञानाचं दान करणारा जो असतो तो सगळ्यात श्रेष्ठ दान करणारा आहे या पृथ्वी तलावावर, तोच सगळ्यात श्रेष्ठ दान करणारा आहे असं त्या ठिकाणी त्यांनी भागवतकारांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि म्हणून जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीचं दान मला करता यावं. आणि हे जर का दान अशा पद्धतीने, पुष्कळसे असे लोक आहेत की जे कशा पद्धतीने दान करतात. आमच्या पाहण्यातली एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती घरामध्ये गाईला त्या ठिकाणी वास्तविक पाहता काय दिलं गेलं पाहिजे तर तिचं जे अन्न आहे ते तिला देता आलं पाहिजे. आणि म्हणून ती व्यक्ती आमच्या ओळखीची एक व्यक्ती त्या ठिकाणी काय करायची तर 5-10 किलो ढेप जी आहे ती घरामध्ये आणून ठेवायची. आणि ती 5-10 किलो ढेप आणून ठेवल्यावर त्या रोज ती गाय जेव्हा दारासमोर यायची आणि तिला त्या गायीला सुद्धा सवय होऊन गेली होती आणि त्यामुळे ती गाय सुद्धा रोज बरोबर त्या गायी तिथे यायच्या, त्यांच्या दारासमोर यायच्या आणि ते रोज ढेपेचा एक एक तुकडा जो काही आहे तो त्या ठिकाणी त्या गायींना देत असत. म्हणजे ज्याला जे जे आवश्यक आहे त्याला ते ते देणं. आता हे गायीला अशा पद्धतीने दान देणं, गाय दान देणं हे तर काय महत्वाचं आहेच आहे.
पण आपण उत्सुक नेहमी नेहमी ही गोष्ट करू शकत नाही. कधीतरी एखाद्या वेळेस करू शकू. पण गाईचा गोग्रास आपण किती देतो, एवढाचसा गोग्रास आपण काढलेला असतो. गोग्रास हे गाईचं अन्न नाही आहे. गाईचं अन्न चारा आणि काय ढेप वगैरे अशा प्रकारचं अन्न आहे. म्हणून तिला ते देता येणं हे सुद्धा काय आहे, एक विशिष्ट पद्धतीने केलेलं दान आहे. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, त्या अनेक गोष्टी आपल्याला या संदर्भामध्ये पाहता येऊ शकतात. पुढचा मुद्दा जो येतो की तो त्या ठिकाणी काही ओव्यांमध्ये समर्थांनी या सत्वगुणाच्या संदर्भामध्ये दिलेला आहे आणि तो देत असताना की अहंकार 35, 38, 42 वगैरे अशा काही ओव्या आहेत, 62. तर या ओव्यांमध्ये त्याच्या अंतःकरणात, सत्वगुणी माणसाच्या अंतःकरणामध्ये अहंकार किंवा अभिमान जो काही आहे, तो अहंकार अभिमान त्याच्या अंतःकरणात अजिबात सुद्धा नसतो. किंबहुना तो अहंकार घालवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो, असा उल्लेख त्या ठिकाणी समर्थ करत आहेत. 35व्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात की त्या ठिकाणी समर्थांची ओवी आपल्याशी बोलते की थोरपणा सांडून दुरी, नीच कृत्य अंगीकारी, तिष्ठत उभा देवद्वारी तो सत्वगुण. 35व्या ओवीमध्ये आहे, किंवा पुन्हा 38व्या ओवीमध्ये सुद्धा तो विचार आलेला आहे. 42व्या ओवीतही तोच विचार समर्थांनी सांगितलेला आहे की सांडूनिया अभिमान निष्काम करी कीर्तन, किंवा देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे. म्हणजे अभिमान सोडून देऊन सातत्याने हा सत्वगुणी माणूस जो असतो त्याच्या अंतःकरणात अभिमान, अहंकार जो आहे तो काय तर गळून पडलेला असतो, किंवा गळून पडण्यासाठी तो सातत्याने त्याच्या पद्धतीने वागत असतो. मला या ठिकाणी सहजच बाबासाहेब बेलसरांच्या संदर्भातला एक प्रसंग आठवतो. बाबासाहेबांनी स्वतःच तो ग्रंथित केलेला आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये. ते असं म्हणतात की मी कोणीतरी एक तत्वज्ञानाचा खूप मोठा प्रोफेसर आहे असा माझ्या अंतःकरणामध्ये अहंकार होता. आणि दुसरी गोष्ट, नुसता प्रोफेसर आहे एवढंच नाही, तर मी प्रवचनकार सुद्धा आहे, हाही पण अहंकार माझ्या अंतःकरणामध्ये होता. आणि हे दोन्ही अहंकार माझे घालवण्यासाठी मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणा किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये म्हणा, मी गोंदवल्याला जात असे आणि गोंदवल्याला जाऊन महाराजांच्या तिथे जे पडेल ते काम करण्याची, त्या ठिकाणी का ते पडेल ते काम करायचं एवढ्यासाठी की माझ्या अंतःकरणात हा जो काही अहंकार भरलेला आहे, मी प्रवचनकार आहे, मी प्रोफेसर आहे वगैरे, तर हे अहंकार गळून पडावे यासाठी सेवा नावाचं जो काही घटक आहे, तो सेवा नावाचा घटकच त्याला कारणीभूत खऱ्या अर्थाने ठरतो आणि तरच तो अहंकार गळून पडतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने म्हणजे सारवण्याची कामं सुद्धा बाबासाहेब बेलसर यांनी केलेली आहेत. झाडणं आहे, वाढणं आहे, सारवणं आहे, अशा पद्धतीची हलकी कामं. स्वतः भगवंत सुद्धा त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो की राजसूय यज्ञ जेव्हा भगवंतांनी या युधिष्ठिराने केला, तेव्हा युधिष्ठिराने केलेल्या या राजसूय यज्ञामध्ये स्वतः भगवंतांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये उष्ट्या पत्रावळी उचलण्याचं काम केलेलं आहे. आपण नुसतं हे बोलतो किंवा सांगतो, पण आम्हाला जर वेळ आली तर आम्ही खरंच काही उष्टी ताटं उचलायला जातो का हो? घरात काही कार्यक्रम असला ना, तर घरातल्या कार्यक्रमामध्ये त्या जी काही बाई कामाला ठेवलेली असते तिला म्हणते की आधी हे ताटं वगैरे येतात, इथली फरशी साफ करून घे किंवा इथलं हे ताटं वगैरे आधी उचलून घे. म्हणजे एवढी सुद्धा कामं जी काही आहे तर दुसऱ्यांकडेच तर जाऊ द्या, पण स्वतःच्या घरामध्ये सुद्धा माणूस अशा पद्धतीने वागताना दिसतो. आणि मग म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात की त्याच्यातला हा अहंकार जो काही आहे, कारण अहंकारच तुमच्या आमच्या परमार्थाच्या आड येणारी अत्यंत गोष्ट आहे. आणि हा अहंकारच आम्हाला काय करायचा आहे तर घालवून टाकायचा आहे. आणि म्हणून घालवून टाकण्यासाठी अशा पद्धतीचा सेवाभाव अंतःकरणामध्ये जेव्हा धारण केला जाईल आणि कुठे तरी जाऊन आम्ही जेव्हा अशी सेवा प्रत्यक्ष सद्गुरूंची आम्हाला सेवा करता येईल, प्रत्यक्ष संत महात्म्यांची आम्हाला जेव्हा जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे, आमच्या परिचयाच्या आणखीन एक भगिनी अशा आहेत की कोणाकडे कोणतेही संत येऊ, ते धावून धावून तिथे मदतीला जातात आणि धावून धावून मदतीला गेल्यानंतर तिथे पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी असते. आणि त्या भगिनी त्यांच्याकडे जाऊन स्वयंपाक पाण्याच्याही कामामध्ये मदत करतील, काय भांडी घासण्याच्या कामामध्ये सुद्धा मदत करतील,
किंवा आणखीन जे काही काम पडेल त्या कामामध्ये सुद्धा त्या भगिनींचा सातत्याने काय असतो तर सहभाग असतो आणि त्या अशा पद्धतीने तिथे धावून मदतीला जातात. आणि त्या सगळ्या संतांमध्ये आपले श्री गुरुच दडलेले आहेत हा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो. आणि त्यामुळे त्यांची सातत्याने आम्ही पाहतोय की त्या भगिनींची अत्यंत प्रगती जी काही अध्यात्मातली ती प्रगती त्यांची फार तीव्रतेने होताना दिसते आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने हा अहंकार सुद्धा आम्हाला लय करता आला पाहिजे आणि सत्वगुणी माणसाचा हा अहंकार तो त्यातल्या त्यात त्या ठिकाणी तो सतत कमी करण्याचा प्रयत्न किंवा नाहीसा करण्याचा प्रयत्न तो करत असतो. चौथा मुद्दा येतो तो चौथा मुद्दा म्हणजे हा सत्वगुणी माणूस त्या ठिकाणी अत्यंत काय असतो तर सद्गुणांनी चा साठा जो काही आहे तो सद्गुणांचा साठा त्याच्याजवळ असतो. अनेक ओव्या या संदर्भामध्ये पुन्हा समर्थांनी सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीचं त्याच्या अंतःकरणामध्ये 52वी ओवी आहे, 56वी ओवी आहे. आता या ओव्या सगळ्या ज्या काही आहेत ते त्याच्यातल्या त्या ठिकाणी असलेल्या सद्गुणांचा साठा कशा पद्धतीने असतो ते दर्शवणाऱ्या काही ओव्या आहेत. तर 52व्या ओवीमध्ये ते म्हणतात, शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया सत्वगुण जाणावतया अंतर्याला. किंवा आणखीन जने जिंकली रसना की कशा पद्धतीने त्याचं सगळ्या याच्यावरती आपल्या रचनेवरती त्याचा पूर्णपणे कंट्रोल असतो. त्याच्या अंतःकरणामध्ये दया असते. सातत्याने त्याला अनेकांवर दया दाखवण्याचं काम, क्षमाशीलता त्याच्याजवळ असते. कोणीही कितीही अपराध केला तरी त्या अपराधाला क्षमा करण्याची क्षमता त्याच्याजवळ असते. अत्यंत सहनशीलता त्याच्याजवळ असते. लोकांनी त्याची उणी काढली किंवा दोष त्या ठिकाणी जरी लोकांचे दिसले तरी त्याच्यात ते पोटात घेण्या इतकी त्याच्याजवळ काय असते तर सहनशीलता त्याच्याजवळ असते. कोणत्याही प्रसंगामध्ये तो स्वतःच चित्त जे काही आहे ते विचलित होऊ देत नाही अजिबात सुद्धा. त्या ठिकाणी कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा निंदकांनी कितीही त्याला त्या ठिकाणी नावं ठेवली, निंदा नालस्ती केली तरी त्याच्यावर उपकार कसा मला करता येईल. आपल्याला ही सगळी तुकाराम महाराजांच्या चरित्रातली उदाहरणं जी काही आहेत किंवा नाथ महाराजांच्या चरित्रातली उदाहरणं जी काही आहेत ती आपल्याला पाहता येतात आणि ती या अनुषंगाने आठवतात की वास्तविक पाहता किती छळ केला ज्ञानेश्वर माऊलींचा सुद्धा काय किंवा त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचा सुद्धा काय. पण तुकाराम महाराजांनी एक ब्र सुद्धा स्वतःच्या तोंडून काढलेला नाही आणि उलट त्यांच्यावर उपकार कसा मला करता येईल हाच विचार तुकाराम महाराजांनी सुद्धा केलेला दिसतो. आणि म्हणून ही सगळी संत मंडळी जी काही आहेत ती कशी दिसतात आपल्याला, अगदी पूर्णपणे सत्वगुणी आणि सत्वगुणाचा सातत्याने वापर करणारी ही मंडळी होती. अत्यंत सहनशीलता त्यांच्याजवळ होती. चालणं, बोलणं, वागणं, आहार विहार या सगळ्या बाबतीत त्यांचा सत्वगुण जो काही आहे तो सातत्याने काय तर वर असायचा. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारची ही सगळी सत्वगुणी माणसं असतात. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या जवळचे आता या 88 मधल्या किती ओव्या सांगाव्या आणि कितीचा उल्लेख करावा असा प्रश्न पडावा इतका या ठिकाणी याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर ओव्यांचा उल्लेख केलेला आहे. सत्वगुणाचा किंवा सद्गुणांचा उल्लेख करताना आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे ही सत्वगुणी मंडळी जी असतात ती सगळी पर्वकाळ जे काही असतात त्या पर्वकाळामध्ये मग कदाचित रामनवमी असेल, दत्त जयंती असेल, कृष्णाष्टमी असेल यासारख्या उत्सवांमध्ये रसरसून भाग घेणारी मंडळी ही असतात. आणि त्यामुळे जयंत्या पुण्यतिथ्या या कार्यक्रमामध्ये सुद्धा तत्परतेने सहभागी होऊन शक्य तेवढी तन मन धनाने मदत करण्याची त्यांची काय असते तर तयारी असते. अशी ही सत्वगुणी माणसं सातत्याने हापापलेली असतात म्हटलं तरी चालेल की लोकांना कसा मी मदत करू, किती परोपकार करू, किती पद्धतीने सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्या ठिकाणी की जे जे काही आपल्या वाट्याला आलेलं काम जे आहे ते सेवाभावाने कसं करता येईल या सगळ्या संदर्भामध्ये समर्थांनी उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. दुसरी गोष्ट हा सत्वगुणी माणूस जो असतो त्याचा आहार सुद्धा कशा पद्धतीचा असतो तर तो आहार सुद्धा भगवद्गीतेने सुद्धा 17व्या अध्यायात त्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. आणि तो उल्लेख अशा पद्धतीने भगवंत सुद्धा करतात की आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य, सुख, प्रीती वाढवणारं असं रसयुक्त आणि स्निग्ध मधुर
स्थिर राहणारे पदार्थ, अशा प्रकारचा त्याचा हा आहार असतो. आणि साहजिकच आहे, असा आहार घेतल्यामुळे सात्विक आहार घेतल्याचा परिणाम म्हणून मन सुद्धा कशा पद्धतीचं तयार होतं, तर मन सुद्धा सात्विक पद्धतीचं तयार होतं. ते कुठलीही गोष्ट त्यांनी केली त्याला सत्संगाची सुद्धा अत्यंत आवड असते. आणि म्हणून 77 पासून काही ओव्यांमध्ये त्यांनी सत्संगाच्या संदर्भामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे. आणि समर्थ या ठिकाणी अशा पद्धतीने म्हणतात की संत देखोनी धावे परमसुखे हेलावे नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण, किंवा संत कृपा होय ज्यास त्याने उद्धरलेला वंश तो ईश्वराचा अंश सत्वगुणे. सातत्याने हा संतांच्या सहवासात राहतो, संतांच्या सहवासाची संघाची त्याला आवड असते. सातत्याने तशाच प्रकारचे संतांच्या उपदेशाचे विचार त्याच्या अंतःकरणामध्ये घोळत असतात. आणि तो सुद्धा सत्संग करता करताच स्वतः सुद्धा त्या ठिकाणी लोकांना सन्मार्गाला लावण्याचा सुद्धा प्रयत्न त्याचा सातत्याने सुरू असतो. आणि म्हणून सन्मार्ग दाखवी जना तो जो लावी हरिभजना, लोकांना ज्ञान सांगणं, लोकांचं अज्ञान दूर व्हावं असं वाटणं, आणि त्यासाठी लोकांना त्या ठिकाणी सातत्याने मार्गदर्शन करणं, हरिभजनाला लावणं, स्वतःही करणं, आपण करावे करवावे असं सुद्धा समर्थ एका ठिकाणी म्हणतात की सातत्याने आपणही करावं आणि इतरांनाही करवून घेण्याच्या पाठीमागे लागावं. आपणही पण त्या ठिकाणी त्यात सहभाग घ्यावा, एखादं पारायण ठरवावं आणि त्या श्रावण मासामध्ये एक पारायण लोकांकडनं 5-50 जण मिळवून त्यांच्याकडनं करवून घ्यावं. तीर्थयात्रा आपण ठरवावी, आपण करावी. प्रल्हाद महाराज झाले आमच्या तिकडे या त्या भागामध्ये, रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज या लोकांनी इतक्या वेळा तीर्थयात्रा स्वतः त्यांना गरज नसताना सुद्धा त्यांनी लोकांना जमवलं, लोकांना घेऊन गेले, लोकांकडनं करवून घेतल्या, लोकांकडनं काय यज्ञ याग करून घेतले, लोकांकडनं अशा पद्धतीने पारायण करून घेतले. म्हणजे सातत्याने स्वतःही केलेलं आहे, लोकांकडनं सुद्धा नामाच्या संदर्भातले अनेक संकल्प सोडवून घेतले की नाही. अशा पद्धतीने सामूहिकरित्या सुद्धा जपाचं महत्व आहे. आणि ते सामूहिकरित्या व्यक्तिगत तर आहेच आहे, पण या अशा पद्धतीने संतांची आवड आणि सत्संगाची आवड आणि त्याच ठिकाणी सत्संगाच्या दृष्टिकोनातून लोकांना सुद्धा सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न जो काही आहे, तो प्रयत्न असा हा हरिभक्त जो काही असतो तो करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून भक्तीचा हव्यास भारी ग्रंथ सामग्री जो करी. आता पुष्कळसे जण अशी सत्वगुणी माणसं हे वर्षातून 2-3 वेळा कोणाकोणाला सद्ग्रंथ काय की जो गरजू व्यक्ती आहे आणि त्याच्याजवळ सद्ग्रंथ नाहीये, त्याला त्याची गरज आहे आणि मग त्याला ती गरज पुरवणं हे सुद्धा काय आहे, तर अशा या सत्वगुणी माणसं जी काही आहेत ही सत्वगुणी माणसं करत असतात. आणि ती त्या ठिकाणी त्यांना ती भेट म्हणून किंवा दान म्हणून अशा पद्धतीने ते ग्रंथ देणं हे सुद्धा त्यांचं चाललेलं असतं. एखादा माणूस परपिडेने दुःखित झालेला असेल तर त्याला कशा पद्धतीने त्याचं पुन्हा ते दुःख नाहीसं करण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा सत्वगुण आहे. आणि म्हणून आम्हाला दुःख लोकांचं नाहीसं करण्याचा प्रयत्न सुद्धा करता आला पाहिजे. हळूहळू आमचा सत्वगुण जिथे जिथे आम्हाला संधी मिळेल तिथे तिथे तो कशा पद्धतीने वाढवायचा आणि कशा पद्धतीने तो अंमलात आणायचा, यासाठी या समर्थांच्या ओव्या ज्या काही आहेत त्या फार आम्हाला उपयुक्त आहेत. आणि अशा या उपयुक्त असलेल्या ओव्यांचा आम्ही सातत्याने विचार केला पाहिजे. आणि असा विचार जर का आम्ही केला तरच आमच्यातला सत्वगुण हा सातत्याने स्थायी भावा अशा पद्धतीचा राहील. आणखीन एक या सत्वगुणी माणसाचं आणखीन एक लक्षण सांगितलं जातं आणि ते म्हणजे त्यांनी सांगितलं की विदेशी मेले मरणे तयास संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण. दूर परदेशामध्ये त्या ठिकाणी एखादा पांतस्थ मरण पावलेला असेल तर त्या प्रेताला अग्नी देण्याचं, अंत्ययात्रेला आवर्जून हजर राहण्याचं, किंवा काही कुठे भांडणं चाललेली असतील तर ती भांडणं सोडवण्याचं काम सुद्धा अशा पद्धतीने काय करतात तर ही सत्वगुणी माणसं ही सातत्याने करत राहतात. आणि विशेष करून जे अशा पद्धतीने केवळ संसार या बंधनामध्ये अडकून पडलेले आहेत, त्या संसारातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना हळूहळू का होईना सद्ग्रंथाकडे वळवणं, भक्ती मार्गाकडे वळवणं, त्यांच्यातला सत्वगुण जागा होईल अशा पद्धतीने काही त्यांच्याकडनं नेम नियम करून घेणं हे जे काही आहे हे सुद्धा
त्या बंधनातून हळूहळू त्यांना या सगळ्या याची गोडी जर का चाखायला मिळाली तर हळूहळू ते अधिकाधिक काय होतील, तर या सत्मार्गाला लागतील, सन्मार्गाला ते लागतील. या दृष्टीने सुद्धा हा सत्वगुणी माणूस अत्यंत प्रयत्नशील असतो. यांनीच समर्थांनी अशा पद्धतीने अनेक ओव्यांमध्ये या सत्वगुणाची लक्षणं जी काही आहेत ती सत्वगुणाची लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. आणि ही सत्वगुणाची लक्षणं पाहताना सगळ्यात शेवटी समर्थ सांगताहेत की ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक. हा संसार सागरातून तरुण न्यायला आम्हाला अत्यंत उपकारक असून हाच एकमेव उपाय त्याच्यामध्ये आहे. आणि तरच आम्हाला त्या ठिकाणी ज्ञानमार्गाचा विवेक आमच्या अंतःकरणात उत्पन्न होणार आहे. आणि म्हणून एवढी सगळी लक्षणं समर्थांनी विस्तृत पद्धतीने आम्हाला सांगितलेली आहे. आणि ते म्हणताहेत पुन्हा की वास्तविक पाहता ते म्हणतात इतकी 88 ओव्यांमध्ये लक्षणं सांगून ते काय म्हणतात, ऐसे सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले यथामती. पुन्हा स्वतःकडे नम्रता घेतात आणि नम्रता घेऊन म्हणतात की माझ्या बुद्धीनुसार अशा पद्धतीने मी थोडक्यात याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे इतक्या ओव्या खर्च घालून सुद्धा पुन्हा अत्यंत थोडक्यात वर्णन केलं. अशा पद्धतीने स्वतःकडे नम्रता घेऊन आणि ते म्हणतात की म्हणून सावधान सातत्याने आपण सावधान असलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये सुद्धा सत्वगुण जो आहे तो सत्वगुण आवश्यकच असतो आणि परमार्थात तर असतोच असतो. शांती, स्थैर्य, समाधान, आनंद हे हळूहळू या सत्वगुणामुळेच आम्हाला काय तर भगवंताबद्दलची इतकी प्रीती, इतकी शरणागती साधल्या जाते की माझ्या आयुष्यामध्ये आता त्या ठिकाणी मला सांभाळणारा तोच आहे म्हणून निर्भयता सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये जी काही आहे अशा या सत्वगुणी माणसाच्या अंतःकरणात निर्माण होते. आणि म्हणून समर्थांनी हे सत्वगुण हा समास अशा पद्धतीने इतक्या विस्तृत प्रमाणामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. त्यातली जास्तीत जास्त लक्षणं आपल्या जशी जशी आपल्याला अंगीकारता येतील तशी तशी आपण त्याचं, मी तर म्हणते की हा रजोगुण तमोगुण नव्हे पण रजोगुण आणि सत्वगुण हे रोजच्या वाचनात असलेले समास असले पाहिजेत. म्हणजे आम्हाला रोजच्या रोज त्या ठिकाणी काय करता येईल तर आमचं स्वतःचं आत्मपरीक्षण करता येईल. आणि आत्मपरीक्षण करून आत्मपरिवर्तन करणं हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आणि खरं पाहिलं तर या सत्वगुणाचाही अहंकार आमच्या अंतःकरणात निर्माण होणार नाही. अशा पद्धतीने या सत्वगुणाच्याही पलीकडे आम्हाला जायचं आहे. कारण माऊली त्या संदर्भात म्हणतात की तू गुणत्रया ते अभेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. आणि हे अंतःकरणामध्ये एक आत्मसुख आम्हाला शोधायचं आहे. आणि त्याचा शोध घेता घेताच त्याच्यावर आम्हाला आरूढ व्हायचं आहे. आणि हे होण्यासाठी या तीनही गुणांचा विचार त्या ठिकाणी आम्हाला करता आला पाहिजे. ते समजून घेता आले पाहिजेत. त्याचं आत्मपरीक्षणही स्वतःला करता आलं पाहिजे. आणि आत्मपरिवर्तन करून अशा पद्धतीने आम्हाला गुणातीत होण्याचा प्रयत्न जो काही आहे तो करायचा आहे. आणि तो तुमच्या आमच्याकडनं सातत्याने हो अशा प्रकारची प्रार्थना समर्थांच्या चरणी करते. आणि आजचं चिंतन समर्थ चरणी, सद्गुरूंच्या चरणी आणि आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.